गावात तब्बल 22 युवक युवती लग्नाची असताना आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी लग्न कार्य थांबविले। गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच असा प्रसंग वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गावात ओढवला। मात्र गावात किमान एक तरी लग्न व्हायला पाहिजे म्हणून लोकवर्गणीतून बाहुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। सामूहिक एकोप्यातून कौटुंबिक लग्नाच्या परंपरा रीतिरिवाजानुसार पार पडल्या। नवरी आणि नवरदेवाच्या कुटुंबियांनी हिवऱ्या पोरणाव्याचा मांडव रीतिरिवाजानुसार हळदीचा कार्यक्रम पार पडला। मग काय, दोन्ही कुटुंबियातील नातलगाने अहेरची देवाणघेवाण केली। रीतसर कुटुंबातील 5 जोडप्यांच्या आंघोळी आणि चोर हळद लावली। दुसऱ्या दिवशी लग्नाच्या कार्यक्रमाला गावातील लहान मोठे वृद्ध सर्वांनीच हजेरी लावली। गावातील मुख्य मार्गाने ढोल ताशाच्या मिरवणुकीत नाचणारी मंडळी अगदी मनसोक्त आनंद घेत होती। मिरवणुकीत बाहेर गावावरून आलेले पाहुणेही सहभागी झाले होते। गावातील हनुमान मंदिर सभागृहात वरात पोचली। सोयरे मंडळींनी एकमेकांना मानपान दिला आणि लग्न मंडपात वरात पोचली। बाहुलीला मंडपात आणल्या गेले। अक्षदाचे वितरण झाले। मंगलाष्टक पार पडले। अक्षदाची उधळण आणि टाळ्यांच्या गजरात लग्न सोहळा पार पडला। लग्न सोहळ्यात सहभागी पाहुण्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी गावातील सरपंच रोशन उईके, मोहगावाचे सरपंच कैलाश नवघरे, आर्वीचे सरपंच संजय राऊत यांच्यासह विविध गावातील मान्यवरांनी लग्न कार्याला उपस्थित होती। शिवणफळ गावातील नागरिकांनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सामूहिक वर्गणीतून कमी खर्चात सर्वांच्या सहकार्यातून एक आदर्श विवाह पार पाडता येतो असा संदेश सुद्धा या विवाह समारंभातून समाजाला दिला। दुष्काळीमुळे एकही लग्न आपल्या गावामध्ये जुळलं नाही, तर त्या कारणामुळे आपल्या गावामध्ये सामूहिक सगळे संघटित एकत्र येऊन हुलबाहुलवीचं लग्न करून संपन्न पार पाडलेलं आहे। तरी याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती कुणावरही जरी आली तरी याचप्रमाणे आम्ही लग्न समोरच्या येत्या काळामध्ये लग्न याच पद्धतीने निपटू अशी एक आपली सगळ्या गावाची इच्छा आहे। दुष्काळ पडल्यामुळे आमच्या गावामध्ये एकही लग्न झालं नाही। यावर्षी तर मुद्दामच झालं नाही, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी सर्व वर्गणी काढून सामूहिक विवाह पार पाडला। आम्ही विवाह पार पाडला। सामोरेच्या आमच्या गावामध्ये 22 मुलं 2 मुली लग्नाच्या असून सुद्धा एकही लग्न झालेलं नाही। समोर जर आमच्या गावामध्ये असं लग्न जुळलं तर आम्ही सामूहिक पद्धतीने लग्न करू शकतो। जंगली किनारीचं गाव, हलकीशी जमीन आहे, उत्पन्न फार कमी होतो, त्याच्यामुळे काही मुलाचे आम्ही लग्न करू शकलो नाही। आता एक सर्वजणी वर्गणी करून एक भुलबाबुलीचं लग्न गावाचा एक सोहळा म्हणून देवाची पूजापाठी म्हणून आम्ही करीत आहोत वर्गणी। या अनोख्या विवाह समारंभाला आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। VCN न्यूज ब्युरो, वर्धा।